एवढ्याच्या सभेत म्हणले होते, मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. बाबासाहेबांचं भाषण ऐकून अनेक धर्माचे लोक बाबासाहेबांकडे आले आणि म्हणाले, मी आमच्या धर्माचे. पण बाबासाहेब आंबेडकर उतावीळ नव्हते, ताबडतोब निर्णय घेत नव्हते. बाबासाहेबांनी एवढ्यात मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा केल्यानंतर 20 वर्षे प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आणि 20 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरला बौद्ध धर्मच पटला. समता, प्रेम, बंधुभाव बौद्ध धर्मामध्ये त्यांना आढळला. बौद्ध धर्मामध्ये उच्च नीचता नव्हती म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि स्वीकारून लोकांना सांगितलं. काय म्हणले बाबासाहेब, ऐका, मी शाहीर त्र्यंबक साबणे तोरवडकरांना गाणं लिहिलंय समाजाला सांगण्यासाठी. मी स्वतः लिहिलेलं गीत स्वतःच गाऊन सांगतो, ऐका. बाबासाहेब म्हणाले, धम्माची गरज आहे प्रत्येक माणसाला. बाबासाहेब म्हणाले, धम्माची गरज आहे प्रत्येक माणसाला. धम्माशिवाय समाज जगाला असं सांगून भीम गेला. धम्माशिवाय समाज जगाला असं सांगून भीम गेला. साऱ्या धर्माचा अभ्यास 20 वर्ष करून बौद्ध धम्मच भीमान स्वीकारला पटल्यानं. बौद्ध धम्मच भीमान स्वीकारला पटल्यानं. समता, प्रेम आणि बंधुभाव बौद्ध धर्मात आढळला. धम्माशिवाय समाज जगाला असं सांगून भीम गेलाय. धम्माची गरज आहे प्रत्येक माणसाला. धम्माशिवाय समाज जगाला असं सांगून भीम गेलाय. अमेरिकेच्या आढावे त्या एका विहाराला 20 लाख रुपये गेली भीमराज म्हणाला. सगळे इकडं, सगळे लक्ष द्या इकडं, मध्ये कोणी बोलू नका. ये बाबासाहेब आपले काय म्हणाले ते समजून घ्या बाहेर. हा, समजून घ्या, मध्ये बोलू नका. अमेरिकेच्या आढावे त्या एका विहाराला 20 लाख रुपये गेली भीमराज म्हणाला. 20 लाख रुपये देणगी गेली भीमराज म्हणाला. चीनचं पण कमोडिया, चीनचं पण कमोडिया, चीनचं पण कमोडिया शिलोण ब्रह्मदेशी. बौद्ध धम्माचा ध्यास ना झाला परदेशी. बौद्ध धम्माचा ध्यास ना झाला परदेशी. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, धम्माशिवाय समाज जगना. माणसाला अन्नाची, पाण्याची त्याची गरज आहे, त्याची माणसाला धम्माची गरज आहे. बुद्धाला परदेशियातले लोक म्हणतात. अमेरिकेच्या एका बुद्ध विहाराला देणगी
देणगी दिली. चीन, जपान, कंबोडिया, ब्रह्मदेशात ज्याला मानतात सोन्याच्या मूर्त्या त्याने हजारो टनाच्या बनविलेल्या आहेत, हजारो टनाच्या. म्हणून बाबासाहेब म्हणाले अमेरिकेच्या 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 वाढवणे त्या एका विहाराला 20 लाख रुपये दिली भीमराजे म्हणाला. साऱ्या जगातील देशानं देणगी दिली त्या विहाराला. धम्माशिवाय समाज जगला असं सांगून भीम गेलाय. चीन, जपान, कंबोडिया, शिरोडा ब्रह्मदेशी बौद्ध धम्माचा ध्यास न झाला परदेशी. चीन, जपान, कंबोडिया, शिरोडा ब्रह्मदेशामध्ये बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला नाही, पण भारतामध्ये बुद्ध जन्माला आणि भारताच्या मायभूमीतच बौद्ध धर्म नष्ट झाला होता. तो बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नष्ट झालेला बौद्ध धर्म आपल्याला मिळवून दिलाय. धर्माचे पालन करा. चीन, जपान, कंबोडिया, शिरोडा ब्रह्मदेशी बौद्ध धर्माचा ध्यास न झाला परदेशी. बौद्ध धर्माचा ध्यास न झाला परदेशी. गौतमाच्याच मायदेशी तेव्हाच होता झाला. गौतमाच्या मायदेशी तेव्हाच होता झाला. धम्माशिवाय समाज जगला असं सांगून भीम गेलाय. जम्मू पासून कन्याकुमारी पर्यंत बुद्धानं जम्मू पासून कन्याकुमारी पर्यंत बुद्ध धम्माचा प्रचार करत करत पायी पायी फिरला. राजकुमार होता. त्या राजकुमार बुद्धाचे पाय नाजूक होते. त्या काळात आजसारखे वाहन नव्हते, गाड्या मोठ्या नव्हत्या. गौतम बुद्ध जम्मू पासून कन्याकुमारी पर्यंत पायी पायी गेले धम्माचा प्रचार. जम्मू पासून कन्याकुमारी पर्यंत बुद्धानं पायी पायीच प्रचार केला भारतात फिरून. पायी पायीच प्रचार केला भारतात फिरून. 45 वर्ष पायी गौतमाने प्रचार केला. सिद्धार्थ गौतम बुद्धाने आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार वयाचे 45 वर्ष केले. 45. आणि मी त्याच्या पायीकानं भीमाच्या पायीकानं 45 वर्ष शाळा कॉलेजचे कार्यक्रम केले. या 2024 ला याच्या पुढे आणखी किती वर्ष करते करील ते भगवंताला माहीत. कधी मरत मकारान जन्मले ते कधी मरत असते. पण या म्हातार वयापर्यंत 45 वर्ष मी शाळा कॉलेजमध्ये समता प्रस्थापित करायचं काम केलं. शाहीर त्र्यंबक स्वामीने ऐका. 45 वर्ष पायी बुद्धानं 45 वर्ष पायी गौतमाने प्रचार केला. धम्माशिवाय समाज जगला असं सांगून भीम गेलाय. नष्ट झालेला धम्म पुन्हा भारतात आणून भीम गेला अंधारात ही ज्योत लावून. ऐका. नष्ट झालेला धम्म पुन्हा भारतात उगवून. भीम गेला अंधारात ही ज्योत लावून. भीम गेला अंधारात ही ज्योत लावून.
या धम्मचक्र ज्योतीला त्र्यंबक साबणे हाती धर आता. या धम्मचक्र ज्योतीला त्र्यंबक साबणे हाती धर आता. या धम्मचक्र ज्योतीला, या धम्मचक्र ज्योतीला धम्मा शिवाय समाजाचा गाणा असं सांगून भीम गेला. धम्मा शिवाय समाजाचा गाणा असं सांगून भीम गेला. धम्माची गरज आहे प्रत्येक माणसाला. धम्माची गरज आहे प्रत्येक माणसाला. धम्माशिवाय समाजाचा गाणा असं सांगून भीम गेलाय. धम्माशिवाय समाजाचा गाणा असं